हाय फ्रेंड्स, मी वर्षा. तर आज आपण मस्त होळी स्पेशल एकदम सुपर टेस्टी ड्रिंक पाहणार आहोत. घरामध्ये सर्वांनाच आवडेल. कोणी मैत्रीण वगैरे आले तर तेव्हा हे बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता होळीला. तर हे बघा किती छान दिसत आहे. जेवढी छान दिसते ना तेवढी प्यायला पण एकदम जबरदस्त लागते. माझ्या घरामध्ये हे सर्वांनाच आवडी आणि 2 मिनिटांमध्ये हे संपून गेली, एवढी छान झाली होती माझी. तर आता एक भांडं घेऊया. एक भांडं घेतली की यामध्ये थोडेसे काजू, थोडेसे बदाम ते टाकते. तर जे मसाले आहेत आपल्याला जास्त नाही, सर्व एकाच प्रमाणात घ्यायच्यात. तर हे 2 चम्मच पोहे खायची खसखस घेतली, हे टाकते. थोडेसे पिस्ता घेतले. पिस्ता तुम्ही थोडेसे जास्त पण घेऊ शकता. मी हे थोडे कमी घेतले. आता थोडेसे काळे मिरे. तर काळे मिरे एवढे घेतले तुम्ही बघू शकता. पोहे खायचा 1 चम्मच घ्यायचा आणि 1-1.5 चम्मच शोप घेतली आणि थोडीशी हिरवी वेलायची घेतली, हे टाकते. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि हे जे मसाले आहेत सर्व हे थोडा वेळ आपल्याला भिजू द्यायचे आहेत आणि चम्मचने थोडीशी खसखस वरे आले तर थोडीशी खाली बसली पाहिजे. हे असं मिक्स करून घेते. याच्यावर झाकण ठेवूया. 1-1.5 घंटा हे असं झाकून ठेवू. आता 1.5 घंटा मी हे झाकून ठेवलं होतं. तर हे जे काजू बदाम आहेत सर्व हे मसाले असे नरम पडून जातात आणि मिक्सरमधून आपल्याला हे फिरून घ्यायचं. ते एक मिक्सरचं भांडं घेतलं मी, त्यामध्ये हे सर्व टाकून देते. आता हे मसाले पूर्ण दिले आहे टाकून. तर यामध्ये पहिलेच पाणी आहे. पाणी आपल्याला थोडंसं कमीच घ्यायचं, कारण की ते पाणी आपल्याला फेकून नाही देणं. आता याचं झाकण लावते, मिक्सरमध्ये हे फिरून घेते. तर मिक्सरमधून छोट्या मिक्सरचं भांडं घेतलं तर हे बघा जुनं पण होतं थोडं आमचं ते भांडं. तर तुटून गेलं. त्यातलं हे सर्व मिश्रण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं. हे असं मिक्सरमधून फिरून घेतलं. हा मसाला तुम्ही 4-5 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता, खराब होत नाही. आता गॅसवरती मी कढई ठेवली, त्यामध्ये 1 लिटर म्हशीचं दूध घेतलं. आता गॅस ऑन करून घेते. आता आपल्याला जे दूध आहे आपलं ते कढईच्या तळ्याला चिटकलं नाही पाहिजे, त्यासाठी कंटिन्यू चम्मचने असं हलवत राहायचं आणि उसू नाही गेलं पाहिजे. आणि दूध गॅसवरती ठेवलं की तिथं उभं राहायचं, कंटिन्यू फिरवत नाही जोपर्यंत याचं थोडंसं आटत नाही तोपर्यंत. आता हे बघा थोडंसं आटलं आहे. आणखी थोडा वेळ आपण फिरवत राहू. कढईच्या इकून तिकून जे साय लागते ते पण काढून घ्यायची. आता थोडंसं दूध काढून घेतलं मी एका छोट्याशा वाटीमध्ये, त्यामध्ये केसर टाकते. केसर तुम्ही कंटिन्यू असं चम्मचने हलवत राहू, म्हणजे ते जे दूध आहे आपला त्याला असा हलकासा असा पिवळा कलर येईल. हे बघा आता हलकासा पिवळा कलर आला आहे. आता हे दूध आपण जे दूध आहे कढईमधलं त्यामध्ये टाकून देऊया आणि चम्मचने असं हलवून घेऊ. हलकासा कलर बदलून जाते केसरनी. आता हे थोडंसं घट्ट झालं आहे आणि थोडं आटलं बी आहे. हे बघा कंटिन्यू चम्मचने असे हलवत राहते आणि थोडासा कलर पण याचा बदलला आहे आपण यामध्ये केसर टाकले तर. आता यामध्ये एक छोटी वाटी मी ही मखाने घेतले. तुमच्याकडे असले तर टाकायचे, नाही बी घेतले मखाने तरी चालेल. हे टाकून देते आणि हे पण कंटिन्यू हलवत राहू. आता थोडा वेळ मस्त हे कमी गॅसवर मी हे दूध मस्त असं शिजाळून घेतलं आहे. आता आपल्याला हे जास्त आटू नाही देणं. आता आटलं थोडंसं आटल्यानंतर आपल्याला यामध्ये साखरचं जे प्रमाण आहे ते लक्षात येऊन जाते. तर आता हे एवढी साखर घेतली मी, ही 1 वाटी भरून छानी हे टाकून द्यायची आहे. जास्त पण जे ड्रिंक आहे ते गोड झाली की एवढी पण प्या वाटत नाही, मग अशी मिडियमच ठेवायची. आता मी दिलेली साखर टाकून आणि कंटिन्यू जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत कंटिन्यू अशी हलवत राहते. आता साखर पण वितळली आहे आणि छान असा कलर आला आहे दुधाला. दूध जे आहे बरंच आटला आहे. आता जास्त आटू नाही देऊ. आता यामध्ये जो मसाला आहे आपला तो टाकायचा आहे आपल्याला. तर यामध्ये मी 2-2.5 चम्मच फुल भरून छानी तो मसाला आहे तो टाकते आणि जो उरलेला आहे तो फ्रीजमध्ये ठेवून देईन. 3-4 दिवस तुम्ही त्याला वापरू शकता, खराब होत नाही. आता एवढ्या दुधाला मी 3 चम्मच हा मसाला टाकला आहे. आता ह्याच्या गाठा वगैरे नाही राहिल्या पाहिजे, तर व्यवस्थित हे चम्मचने असं हालून घेते. जो मसाला आहे तो दूध छान शिजलं की तेव्हाच टाकायचा, साखर बी आणि मसाला पण. एक छोटा चम्मच घेतला मी, पिऊन बघितलं तर मला थोडासा कमी वाटला. मसाल्याचा टेस्ट जो आहे तो थोडा कमी वाटत होता, तर आणखी थोडासा मसाला मी यामध्ये टाकते. आता कंटिन्यू हे व्यवस्थित हलवून घेते. तर हे ड्रिंक जे आहे हे तयार झाली आहे. याला काहीच वेळ लागत नाही, पटकनी होते आणि टेस्ट एकदम जबरदस्त येते. घरामध्ये सर्वांनाच आवडेल. दूध व्यवस्थित शिजू द्यायचं आणि जो मसाल्याचं प्रमाण आहे ते दुधाच्या हिशोबानेच घ्यायचं. छान असं घट्टपणा आला पाहिजे आणि टेस्ट छान आला पाहिजे. आता हे बघा हे थंड झाले की आणखी घट्ट होऊन जाईल. तर आता मी गॅस बंद करते आणि झाली आहे ही आपली होळी स्पेशल मस्त अशी ड्रिंक. थोडा वेळासाठी आता थंड व्हायसाठी ठेवूया. तर ही ड्रिंक तुम्हाला लवकर प्यायची असली तर तुम्ही थोडा वेळ पंख्याखाली ठेवू शकता. आता हे छोटे छोटे ग्लास घेतले मी, ती थोडी थंडी झाली आहे. यामध्ये आपण ही काढून घेऊया. मस्त अशी घट्ट झाली आहे. तर नक्की हे बनवा, तुम्हाला लय लय आवडीन. हे याचा टेस्ट खूप छान येते.
आता या सर्व ग्लासमध्ये हे काढून घेते मी. आता हे सर्व ग्लास असे भरून घेतले मी. आता याच्यावरती सजावटीसाठी थोडासा बारीक पिस्ता कट करून घेतला, हा टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही ड्रायफ्रूट बारीक कट करून सजावटीसाठी याच्यावरती असं टाकू शकता. काजू बदाम जे आवडत असेल तुम्हाला ते. आता हे पिस्ता मी दिला हे टाकून. आता याच्यावरती थोडीशी केसर, तुम्ही याच्यावरती सजावटीसाठी जो सुका गुलाब राहते तो पण टाकू शकता. तर तुम्हाला वाटत असेल हा सुका गुलाब आहे, तर मी सुका गुलाब नाही आहे. जो पिस्ता आहे, पिस्त्याचा जो लालसर वरचा कवर राहते ते काढून घेतलं मी आणि सजावटीसाठी याच्यावरती हे टाकत आहे. तर बघा एकदम सुका गुलाब दिसत आहे. तर हा जुगाड केला मी, तुम्ही असं पण करू शकता. तर नक्की हे ड्रिंक या होळीला बनवा, खूप छान होते. पोरांना तर खूप आवडीने हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे छान असा टेस्ट येते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या होळीला हे ड्रिंक नक्की बनवा. तर खूप मस्त अशी ड्रिंक होते, बनते पण पटकनी झाली आहे तयार. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर बाय.